विपक्ष कारगाव शिवशक्ती कारगाव ए या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकरांना फलंदाज अजय भातोशे, नॉन स्ट्रायकरांना गौरव, गोलंदाज मार्कवरती गोलंदाज असेल तेजस. अजय टू तेजस अशी आपल्याला आता जोडी पाहायला मिळेल. इथे कशा प्रकारे गोलंदाजी करणार तेजस अजय साठी पाहूया. तेजस याचा पहिला चेंडू असेल. अजय साठी सुंदर चेंडू टाकलाय. एक अनोखा प्रयास, चांगला फटका लगावलाय. चेंडू होते पहिलाच बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा येत आहेत. अजयच्या बॅट मधून एक खातं ओपन करतोय. 4 धावेने एक चेंडूचा खेळ समाप्त होतोय. डीजे चौकार लगावला. अजयने पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. ओहो सुंदर चेंडू टाकतोय. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंच निर्णय देतीलच. एक चौकार लागल्यानंतर पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू टाकला होता. तेजसने बीट करून ठेवलंय फलंदाज अजयला आणि ते मात्र पंच कळवायचं. निर्धाव चेंडूची सांगता येते. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय अद्यापपर्यंत. एक चौकार लगावल्यानंतर कुठेतरी तेजसने कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अजय साठी एक सुंदर चेंडू फेकला होता. एक अपील मागितली होती परंतु 2 पंचांनी डिसिजन दिलं नॉट आउट करून. पुन्हा एकदा पाहूया तेजसचा चेंडू. अजय सामना करेल. सुंदर चेंडू टाकतोय. जबरदस्त प्रहार करतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 1 बाउन्स, टांगा पलटी, घोडा फरार, चौकार, 4 धावा. डीजे सुंदर चेंडू टाकला होता मात्र त्याच चेंडूवरती श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी भव्य असे हे सामने ठेवले. त्या सामन्याला मात्र जे दाते आपल्याला लाभतात त्या दात्यांचं सुद्धा इथे स्वागत करायचं असतं. हे मंडळाचं एक काम असतं. तसेच आपल्याला मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीजचे जे ट्रॉफी लाभलेली आहे आपल्याला आडोशी संघाला, तेच आपले इथे रवींद्रजी पवार साहेब इथं उपस्थित असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. रवींद्रजी पवार साहेब आपले असेच कार्य लाभत राहावे. एक अजय भातोशी सारखी फलंदाजाची जर झेल सोडली तर तुम्हाला कारगाव संघाला कुठेतरी महागात पडू शकतं. मित्रांनो, नार्झोचा कोणाचा तरी मोबाईल पडलेला इथे, जर कोणाचा असेल त्यांनी येऊन समालोचन कक्षामधून येऊन घेऊन जायचंय. रवींद्रजी पवार साहेब यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मंडळाला एक देणगीच्या स्वरूपामध्ये काहीतरी छोटं काय होईना काहीतरी दिला. इथे मात्र चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गौरवच्या बॅट मधून लाल जवाब फटका, षटकार, 6, 6 धावा. जो सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार वैभव चाळके आपण यायचं. चांगली कामगिरी पार पाडली आपण धवली संघामधून. ज्ञानेश आपले जे दाते लाभले तर रवींद्रजी पवार साहेब आपण त्यांना सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. वैभव चाळके कुठे असतील तरी यायचंय त्वरित. मित्रांनो, एकच चुकी केली, अजयची झेल सोडली आणि कुठेतरी आपल्याला त्याचा परतावा पाहायला मिळाला. अजयची झेल पकडली असती तर नवीन फलंदाज स्ट्राईकला आला असता.
गेम प्लॅन मध्ये वेगळा काहीतरी चेंजेस पाहायला मिळाला असतं, परंतु झेल जमीला दान केली, एक धाव आली आणि गौरव स्ट्राईकला आला आणि त्या चेंडूवरती गौरवने षटकार लगावला. मित्रांनो, जी चुकी करतो आपण त्याचं या क्रिकेटमध्ये आपल्याला परतावा मिळतोच, कुठेतरी ते भोगावं लागतं. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनुशिस्तीने भरलेला खेळ आहे. आपल्याला जे करणं आहे ते भरणं आहे. क्रिकेटला मात्र एक आपण चांगलं प्रोत्साहन द्यायचं, आपल्याला त्याचा परतावा नक्कीच चांगला मिळतो. आता नवीन गोलंदाज असेल शिवशक्ती कारगाव संघाकडून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तुषार. रोहन मुंडे, आपण कॅमेरा लगेच इकडे फिरवायचा, आपण इकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. सामनेचा पुरस्कार देतील रवींद्रजी पवार साहेब. वैभव चाळकेला एक वडवळ एक्सप्रेस गोलंदाज ज्याला म्हटलं जातं. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार होतोय तुषार. पहिला चेंडू अजयसाठी. ओहो, सुंदर चेंडू टाकतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते, धावसंख्या स्थिरावली जाते. अजयला इथे मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. एक चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावा लागतात 15 धावा. तीन षटकांचे सामने असतील. सांघिक दुसरं गोलंदाजी करतोय तुषार. इथे मात्र सुंदर चेंडू टाकला, हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, उचल फेक करेल, तोपर्यंत एकच धाव मिळते. आडोशीचे स्वयंसेवक असतील त्यांनी आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. एकाच ठिकाणी सर्वजण उभे राहायचं नाही, कारण की आज शेवटचा दिवस असेल आणि आताचे काही 2-3 तास आपल्याला फक्त या दिवसातील बाकी असतील. हवा कॅचसाठी 100 रुपये मिळतील. हवा कॅचचे 100 रुपये आहेत. गिरीश जाधव, आपण संध्याकाळी यायचंय. आपण आपलं सुद्धा 100 रुपये बक्षीस दिलं जाईल तुम्हाला. आणि आपण दीपक शिंदेला तुम्ही संपर्क करायचा आहे. या चेंडूवरती इथे मात्र चेंडू येतोय, सुंदर असा फटका. 6 धावांसाठी षटकार येतोय. डीजे ला संधी. आपल्या इथे उपस्थित लाभली आडोशी गावचे ग्रामस्थ. विश्राम जाधव यांचे उपस्थित लाभले तरी त्यांनी समालोचक कक्षामध्ये येऊन बसायचंय. आता मात्र इथं पंच आपण विलंब घ्यायचा नाही, कारण की आपल्याला अजून पुढील सामने खेळवायचे आहेत. लवकर आपण खेळवायचे आणि दक्षता घ्यायची. आपल्याला जर आपल्याकडे घड्याळ असेल ना, तर मोबाईल असेल ना, तर आपण 5 मिनिटं जेव्हा गोलंदाज तयार होतो ना, तेव्हा आपण 5 मिनिटं लावायची आहेत. 5 मिनिटाच्या वरती एकाही गोलंदाजाला आपण वेळ द्यायचा नाहीये. 5 मिनिटामध्ये एक षटक संपलं पाहिजे. पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतोय पंचांच्या दिशेने. इथे मात्र पंचांकडे दात मागतोय फलंदाज. इथे मात्र पंच 2 दिशेने हात लांब स्वेर करतात. अवंतर धाव येते. अवंतर धावेच्या सायने एक धावसंख्या पुढे सरसावली जाते 23 या अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तुषाराच्या स्वरूपामध्ये अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. गौरव आणि अजय अशी जोडखोळी मैदानामध्ये पाहायला मिळते. मोठे फटके पाहायला मिळतात त्यांच्या बॅटमधून. इथे मात्र खोलवर पतीचा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता येते. पाहायचे गोलंदाजाला काही दुखापत झाली का. धावफलकावर धावा लागतात 23 या अंकावरती. आता सुंदर असं एक वातावरण निर्माण झालंय. असं निसर्गरम्य असं हवा. 23 धावा धावफलकावर लागतात. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज शिवशक्ती कारगाव संघाकडून तुषार. हो, सुंदर खोलवर पतीचा चेंडू टाकला होता, हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेवर समाधान मानावं लागेल. तुषारने एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली तुषारच्या स्वरूपामध्ये. अद्यापपर्यंत तुषारने 5 चेंडू फेकले असतील. एकच मोठा फटका आलाय तुषारच्या गोलंदाजीवरती.
पंच षटक संपल्याचा इशारा करतायत. 2 षटकांचा खेळ अद्यापपर्यंत संपतोय. 24 या अंकावरती धावसंख्या पोहोचवते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तुषारसाठी. एकच मोठा फटका आला असेल त्याच्या गोलंदाजीवरती. 9 धावा दिले तुषारने. पहिली गोलंदाजी केली होती तेजसने 15 धावा दिल्या होत्या. आता मात्र तिसरं षटक असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण येईल शिवशक्ती कारगाव संघाकडून? शुभम असेल. शुभम मुसळे गोलंदाजीसाठी. शुभम सकपाळ असेल गोलंदाजीसाठी. तिसरं षटक आणि सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक शिवशक्ती कारगाव संघाकडून. अजूनपर्यंत जी मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये गेली होती त्यांना मात्र अजूनपर्यंत परतावण्यामध्ये यश आलं नाही कारगाव संघाकडून. आता गोलंदाज असेल शुभम. कशा प्रकारे गोलंदाजी करणार? 6 चेंडू हाताळायचे असतील शुभमला. जकडून ठेवणार काय फलंदाजांना? अजय असेल आणि गौरव सारखे फलंदाज असतील. गौरवने सुद्धा एक हाती एक मॅचमध्ये वडवलच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती. सामन्याला विजयी करून दिलं होतं आणि त्या तिथे सामन्यामध्ये केदारनाथ 11 अक्कलपे संघ विजयी झाला होता. फायनल तिथे वडवलच्या मैदानामध्ये धवलीने सामने ठेवले, तिथे विजयी झाला होता. पाहूया पुन्हा एकदा कारगाव संघाकडून तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज शुभम सकपाळ. कशा प्रकारे गोलंदाजी करणार? पाहायचं. स्ट्रायकर हँडला सामना करेल गौरव. हो सुंदर चेंडू टाकलाय. अप्रतिमरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, प्रयत्न करतोय परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा बिघाड षटका वाढी. गौरवच्या बॅट मधून आलाय षटकार. गौरवची झेल सोडली होती. तिसरा षटकार येतोय. झेल सोडली होती मात्र त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. आपल्याला 3 षटकार लगावले ते. इथे मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये आला शुभम आणि इथं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेल टिपली जाते. आता मात्र गौरवला धन्यवाद डीजे मास्टर. इथे आपल्याला डीजे एक भावेश जाधव यांच्या स्वरूपामध्ये डीजे पाहायला मिळते. अप्रतिम साऊंड सिस्टीम पाहायला मिळते. भावेश जाधव यांची नवीनच असेल तर कोणाला आवर्जून भजन असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, सप्ताह असेल, कोणताही कार्यक्रम असेल तर तुम्ही भावेश जाधव यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि संचित शिंदे डिजिटल ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बॅनरचे वगैरे बर्थडे म्हणा असे काही बॅनर्स बनवून मिळतील. एक सुंदर फटका येतोय. इथे मात्र योगेशच्या बॅटमधून आल्या पावली पाहिला फटका. इथे येतो षटकार. आल्या पावली पहिला षटकार लगावला. इथे मात्र गोलंदाजाला कुठेतरी दबावामध्ये टाकतोय शुभमला. शुभमच्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 षटकार लगावले आणि एक फलंदाज गौरव याला तंबूमध्ये परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 3 चेंडूंचा खेळ संपतोय. अद्यापपर्यंत धावफलकावर धावा येतील 36. 1 विकेट ऑफ लॉस. केदारनाथ 11 अक्कलपे. सुंदर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कटा लागली आहे. 1 धाव मिळते. एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, उचलेल, फेकेल, तोपर्यंत 1 धाव मिळते. 4 चेंडू संपलेत. 37 धावा धावफलकावर लागलेत. कारगाव संघाचा गोलंदाजी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतोय. पुढील सामना असेल अष्टविनायक तळदेव विपक्ष केदारनाथ माडोशी यांच्यामध्ये. आपण तयार राहायचंय. हे षटक संपलं की आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये उपस्थिती राहायचं नाणेफेकी करण्यासाठी. केदारनाथ माडोशी संघाचा कर्णधार आणि अष्टविनायक तळदेव संघाचा कर्णधार पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज शुभम. सुंदर चेंडू टाकतो. इथे मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. झेल पकडायचं होता परंतु झेल सुटतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. 5 चेंडूचा खेळ सामोर होतोय. 1 चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल अजय बातोशे.
39 रन्स स्कोर वरती लागलाय. आताच आपल्या इथे मनोहर शिंदे साहेब यांचं या खेळपट्टीवरती आगमन झाले, तरी त्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण उपस्थित राहायचंय, समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मनोहर शिंदे साहेब इथे मात्र सुंदर चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउन्स, टांगा पलटी, घोडा फरार, चौकार. 4 धावा येतात शेवटच्या चेंडूवरती. शुभमची गोलंदाजी असताना पंच सांगतात 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अष्टविनायक तळदेव आणि केदारनाथ माडुशी संघाचा कर्णधार यायचंय. यांचा नाणेफेकीचा कौल करतील आत्ताच आपले उपस्थित पाहुणे मनोहर शिंदे साहेब. आपण जायचं टॉस्का बॉस मध्ये. केदारनाथ माडुशी संघाचा कर्णधार यायचंय त्वरित. अष्टविनायक तळदेव संघाचा कर्णधार उपस्थित असेल इथे. नाणेफेकी करतील मनोहर शिंदे साहेब. आपण नाणेफेकी करायचंय. पुढील सामना असेल. कॅमेरामॅन आपण इकडे त्वरित लक्ष द्यायचंय, फिरवायचा कॅमेरा इकडे. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचे. केदारनाथ 11 अक्कलपेठ संघ आणि आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. शिवशक्ती कारगाव संघ. येणारे 18 चेंडू असतील आणि 44 धावांचा पाठलाग करायचा असेल. गोलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजांचा भरणा आहे या केदारनाथ अक्कलपेठ संघाकडे. अजय असेल, गौरव असेल, अजून उमेश कदम असेल. गोलंदाजीसाठी अप्रतिम गोलंदाजी करतात. पाहूया आता कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळते का शिवशक्ती कारगाव संघाकडून. 18 चेंडू आणि 44 धावा. प्रति षटकामागे 15 धावा जमवणं गरजेचं असेल. शिवशक्ती कारगाव संघाला 44 धावांचं आव्हान असेल. गोलंदाजीसाठी मात्र आता पाहायला मिळेल अजयच्या स्वरूपामध्ये. पहिला सामना झाला होता केदारनाथ 11 अक्कलपेठ आणि पहिला सामना झाला व्हीएमपी तांबी आणि केदारनाथ 11 अक्कलपेठ. परंतु अक्कलपेठ संघाने जवळजवळ 60 धावा जमवल्या होत्या व्हीएमपी तांबी संघासमोर. परंतु अजयने त्याच 60 धावा जमवल्या होत्या आणि अजयने गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजांना तिथे स्थान दिलं होतं. असतील 40+ असतील असे नवीन गोलंदाज शांताराम यांच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी केली होती. अप्रतिम गोलंदाजी टाकली होती त्यांनी. आता मात्र अजय स्वतः संधी घेईल गोलंदाजीसाठी, कारण की आता सामना जिंकणं गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल. आता स्वतः जबाबदारी घेतोय अजय. 18 चेंडू असतील. स्ट्राईक हँडला फलंदाज असेल, लेफ्ट हँड फलंदाज. शिवशक्ती कारगाव संघाकडून आपले कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी मुसळे साहेब फलंदाजी करत असताना पाहायचंय. आणि त्यांच्या नॉन स्ट्रायकर हँडला तेजस सकपाळ कशा प्रकारे फलंदाजी करणार अजयच्या गोलंदाजीवरती. 18 चेंडू आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकर अँड गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यामध्ये सज्ज अजय. स्लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता, हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. अक्षय आणि 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावने धावसा एक अकाउंट ओपन करता येतं. मधुकर जाधव साहेब कुठे असतील त्यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्वरित यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. आता स्ट्रायकरांना फलंदाज पाहायला मिळेल तेजस. विजय मुसळेंनी आपलं सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. 1 धाव मिळते. अजयचं गोलंदाजी असेल. पॉवर प्ले षटक. सुंदर चेंडू टाकला. इथे मात्र बॅटची एज घेतली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि कोणती चूक न करता इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज माघारी परतवताना पाहायला मिळेल तेजसच्या स्वरूपामध्ये अजयच्या गोलंदाजीवरती. डीजे
इथे मात्र पहिला हादरा बसला तेजसच्या स्वरूपामध्ये. माघारी परतवलं तेजस. दुसऱ्या चेंडू असेल अजयचा आणि एकची हलकीशी बॅटची एज घेतली आणि बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज प्रवीण मुसळे याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल अजयसाठी. फलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय केदारनाथ 11 अक्कलपे संघाकडून. इथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जातोय. रनआउटचा चान्स पाहायला मिळतोय का? मिसफील्ड पाहायला मिळतीये आणि पंच स्वेर घोषित करतात. अवंतर धाव मिळते. स्वेर प्लस 2 रन्स. अंपायर 3 रन्स आल्या या चेंडूवरती. स्वेर टाकला होता आणि 2 धावा. 2+1 एक 3 धावा आल्या चेंडूवरती. इथेच आता आगमन झाले रमेश उदकर. आपण सुद्धा इथे येऊन स्थान पण व्हायचं स्टेजवरती. इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. दाफळकर धावा जाऊन पोहोचतायत 4 या अंकावरती. इथे मात्र सुंदर प्रहार पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील परंतु एक धाव मिळते. इथे मात्र तुतुमय पाहायला मिळते क्षेत्ररक्षक खेळाडूंमध्ये. 2 फलंदाजांमध्ये आणि इथे मात्र रनआउट मध्ये बाद होतील प्रवीण मुसळे. आता नवीन फलंदाज पाहायला मिळेल शुभम. एक 44 धावांचं आव्हान ठेवलंय केदारनाथ अक्कलपे संघाने. अजूनपर्यंत गोलंदाजी करतोय अजय भातोसे. इथे मात्र फलंदाज डेट बॉल्स पाहायला मिळाला आपल्याला. इथे मात्र सुंदर चेंडू टाकलाय. खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येईल आणि एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावे लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते 6 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावेने आपला संघ विजयी होऊ शकत नाही तर कुठेतरी मोठे फटका येणे गरजेचे आहे. 44 धावांचं आव्हान ठेवलंय आपल्या समोर अक्कलपे संघाने. परंतु अजूनपर्यंत मैदानामध्ये लेफ्ट हँड फलंदाज 40+ असतील ज्यांच्याकडे अनोखा असा अनुभव आहे. विजय मुसळे पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करणार. मोठे फटके येणार का पाहायचे. प्रति षटका मागे 15 धावांची गरज असताना. आता पाहूया पुन्हा एकदा. इथे मात्र सुंदर चेंडू टाकला होता. बॅटची एज घेतली होती परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू उडून जातोय. एक धाव मिळते. पंच षटक संपल्याचा इशारा करतात. एक धावेच्या सहाय्याने दाफळकर धावा जाऊन पोहोचतायत 7 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 37 या धावेचं आव्हान असेल. 12 चेंडू आणि 37 धावा. प्रति षटकामध्ये आता 18 धावा जमवायच्या असतील. पाहूया मोठे फटके देईल का. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार पाहायचे. गोलंदाजीसाठी कोण येणार. अक्षय केसरकर पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. एक सुंदर गोलंदाज म्हणावा लागेल अक्षय केसरकरला.
गोलंदाज असेल अक्षय. 37 धावा जमवायच्या असतील अजूनपर्यंत 12 चेंडूमध्ये. आता मात्र विजय मुसळेला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 37 धावा प्रति षटकामध्ये 18 धावा प्रति षटकामध्ये 18 धावा येणं गरजेचं आहे. ते मात्र सुंदर चेंडू टाकते परंतु पंच निर्णय देतील. आपण पाहूया पहिला चेंडू. निदा चेंडूची सांगता येते. इथे मात्र सुंदर चेंडू टाकलाय. इथे मात्र झेल बाद होतील. विजय मुसळे यांच्या बारीचा अंत होतोय दुसऱ्या चेंडूवरती. रुपेश मुसळे पाहायला मिळतील आपल्याला फलंदाजीसाठी. 10 चेंडू आणि 37 धावा जमवायच्या असतील. आमचे स्कोरर लेखक सांगतात नंदू सावंत जी. पाहायचंय गोलंदाज मार्कवरती गोलंदाज असेल अक्षय केसारकर. सुंदर चेंडू टाकतोय. अप्रतिम चेंडू टाकतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. उसळी घेतोय चेंडू. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या स्थिरावली जाते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु पहिल्या सामन्यामध्ये हे जे गोलंदाज पाहायला मिळाले नव्हते, अजय असेल आणि अक्षय असेल, नवीन गोलंदाजांना चान्स दिला होता गोलंदाजीसाठी. आता मात्र सामना विजयी करायचा असेल पुढे त्यांना. सुंदर चेंडू टाकला. कार्पेट पद्धतीने खेळून काढला. एक धाव मिळतीये. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या अंकावरती. स्वेर घोषित असेल. अवंतर धाव मिळते या चेंडूवरती. एक 44 धावांचा पाठलाग करायचा असताना 9 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. मोठं आव्हान ठेवलं होतं परंतु त्याच पद्धतीने गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली आपल्याला केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाकडून. मित्रांनो, क्रिकेट एक अनोखा खेळ पाहायला मिळतो. तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला यश मिळेल. कष्ट करायचे आहेत. कष्टाची पराकाष्ठा करायची आहे क्रिकेटमध्ये. सुंदर चेंडू टाकलाय. हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. उचल फेक करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 11 या अंकावरती धावसंख्या पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अक्षय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजाकडून पूर्णपणे जगडून ठेवला. एकाही मोठा फटका पाहायला मिळणार नाहीये. अजयची गोलंदाजी असेल, अक्षय असेल, अजूनपर्यंत धावा दिल्यात 11. 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सुंदर चेंडू टाकतोय. जबरदस्त प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय. इथे मात्र शुभमच्या बारीचा अंत होणार. डीजेला
फास्ट खेळायचं आहे आपल्याला, तो पुढील सामने खेळवायचे असतील. पुढील होणारा सामना असेल अष्टविनायक तळदेव विपक्ष केदारनाथ माडोशी संघ. आपण त्वरित 1 मिनिटाच्या आतमध्ये हा सामना झाला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इथे मात्र फलंदाज बाद होईल रुपेश. एक सांघिक तिसरा षटक, वैयक्तिक पहिलं षटक प्रगती पथावर असताना उमेश कदम गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय आपल्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषाराच्या स्वरूपामध्ये फलंदाजीसाठी सुंदर चेंडू टाकलाय, खोलवर पतीचा चेंडू होता. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या अंकावरती. 44 धावांचा पाठलाग करत असताना हा सामना मात्र केदारनाथ 11 संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला दिसतोय. 44 धावांचा पाठलाग करायचा असेल परंतु धावफळकर धावा लागल्या असतील 11 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज उमेश सुंदर चेंडू टाकलाय, अप्रतिमरित्या खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, 1 धाव मिळतीये. आपण त्वरित तयार राहायचंय. माडोशी संघ आणि अष्टविनायक तलदेव आपण त्वरित सज्ज व्हायचं पुढील सामन्यासाठी. विलंब लावायचा नाहीये, आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. इथे मात्र पंच वळतात आणि एक स्वेर घोषित करतात. अवंतर धाव मिळते उमेशच्या गोलंदाजी मधून. सुनील पवार आपण कुठे असाल त्यांनी यायचंय, त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपल्याला नंदू सावंत बोलवतायत. स्कोररची भूमिका पार पाडायची आपल्याला, त्वरित यायचंय. सकाळपासून आम्हाला तुमची साथ लाभली होती, आता पण यायचंय. आता निर्धाव चेंडूची सांगता येते. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल, 1 चेंडू शिल्लक असेल. उमेश आता सामना करतील आकाश. इथे मात्र पंच षटक संपल्याचा इशारा करतायत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. इथे मात्र विजयी संघ होतोय केदारनाथ 11 अकल्पे संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. पुढील होणारा सामना केदारनाथ माडोशी विपक्ष तळदेव अष्टविनायक तळदेव यांच्यामध्ये. आमचे साथी समालोचक इथे उपस्थित आहेत. हल